संयुक्त वाक्याच्या बाबतीत पुढील विधानापैकी कोणते विधान अचूक आहे, अचूक विचारलेले आहे? संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्यच असतात हे चूक. मिश्र वाक्य प्रधानत्वबोधक उभयाने व्याव्याने जोडले गेलेली नसतात म्हणजे हे पण चूक. संयुक्त वाक्याचे 3 प्रकार पडतात हे बरोबर आहे. 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. आता ए आणि बी हे दोन का चुके ते आपण बघूया. तर संयुक्त वाक्याचे 3 प्रकार पडतात आपल्याला ते माहिती आहे. केवळ संयुक्त, केवळ मिश्र, मिश्र संयुक्त. ऑप्शन 3 आपला हा बरोबर आहे. त्याच्यानंतर बघू आपण मिश्र वाक्य प्रधानत्वबोधक उभयाने व्याव्याने जोडले गेलेली नसतात. इथं नसतात म्हणलेलं आहे पण त्या चूक येते, पण ते असतात. तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. आता मिश्र वाक्य इथं तिसरा ऑप्शन बघा. संयुक्त वाक्याचे 3 प्रकारमधला तिसरा प्रकार बघा, मिश्र वाक्य. हे मिश्र वाक्य, ही 2 मिश्र वाक्य हे प्रधानत्वबोधक उभयाने व्याव्याने जोडले गेलेले आहे. याचा अर्थ मिश्र वाक्य पण प्रधानत्वबोधक उभयाने व्याव्याने जोडले गेलेली असतात. हे पण वाक्य कसं जे बरोबर पाहिजे होतं, असतात पाहिजे होतं, इथं नसतात. त्याच्यानंतर ऑप्शन 1 बघू. संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्यच असतात, केवळ वाक्यच असतात असं म्हणतात ते. तर संयुक्त वाक्यामध्ये केवळ वाक्य बघितले तर 2 केवळ वाक्य असतात, हे तर असतातच, बरोबर आहे. पण ते केवळ वाक्यासोबत केवळ वाक्य प्लस मिश्र वाक्य असतं, मिश्र वाक्य पण असतं. याचा अर्थ संयुक्त वाक्यामध्ये फक्त केवळ वाक्यच असतात का? नाही, तर केवळ वाक्यासोबतच केवळ प्लस मिश्र, केवळ मिश्र प्लस मिश्र असे वाक्य असतात, म्हणून हे पण चूक आहे. याचा अर्थ आपलं ए आणि बी चूक आणि सी बरोबर, ऑप्शन नंबर 3 बरोबर.